चला लक्ष द्या। तर या ठिकाणी आपण पाहिलं की अन्न व नागरी पुरवठा विभाग जो आहे 2023 यामध्ये काल ऍड पडलेली आहे आणि आजचा म्हणजे आता या ऍड बद्दल बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना बरीचशी माहिती आहेच आहे, परंतु आजचं हे जे सेशन आहे थोडंसं वेगळं आहे। ह्यामध्ये आपण इतर इन्फॉर्मेशन तर देऊ, परंतु ह्याच्याबरोबर यामध्ये पास होण्यासाठी नेमकी कोणत्या स्वरूपाची तयारी आणि पुस्तकं वाचली पाहिजेत तो सुद्धा महत्त्वाचा मुद्दा ह्या व्हिडिओ मधून आपण क्लिअर करणार आहे। त्याच्यामुळं एक 8-10 मिनिटाचा हा व्हिडिओ होणार आहे, शेवटपर्यंत लक्ष देऊन तुम्ही जर याला पाहिलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला इथं काही अडचण येणार नाही। तर बघा पहिलं या ऍडला आपण टप्प्याटप्प्याने बघूयात। पहिला मुद्दा तर याच्यामध्ये एकूण पद जे आहेत हे पद 345 पद आहेत आणि या 345 पदासाठी ही ऍड आहे आणि ही जी एक्झाम आहे ही एक्झाम IBPS मार्फत होणार आहे, ह्या कंपनी मार्फत एक्झाम होणार आहे। त्याच्यामुळं TCS मध्ये आणि IBPS मध्ये जो सिलेबसचा बेसिक फरक आहे तोही तुम्हाला इथं समजून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने जर मुद्दा पाहायचा झाला तर पहिला विषय की यामध्ये गट क संवर्गाची ऍड आहे आणि आजपासून म्हणजे 13 तारखेपासून ह्याची फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे आणि हा फॉर्म भरताना जे विभाग आहेत जसं की विभागानुसार ज्या जागा आहेत कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर। आता इथं एक वैशिष्ट्य गोष्ट अशी आहे की तुम्हाला प्रेफरन्स आहे की पहिल्यांदा कोणत्या विभागात तुम्हाला जॉईन करायची इच्छा आहे, मग सेकंडला कोण, थर्डला कोण, म्हणजे फक्त एकाच विभागात फॉर्म भरायचा असा मुद्दा नाही, तुम्हाला प्रेफरन्स क्रमांकाने फॉर्म भरता येईल, म्हणजे सर्व जागांसाठी तुम्ही ऍप्लिकेबल आहात, हा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। ही सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आपल्यासाठी ठरते। आता यामध्ये आपण पगार बघितला तर 29,200 ते 92,300 हा जो आहे पुरवठा निरीक्षक गट क साठी आहे आणि उच्च स्तर लिपिक साठी 25,500 ते 81,100 भला मोठा पगार आहे, पगाराबद्दल आहे गे नाही आणि आपला विषय तो नाहीच, आपल्याला पास व्हायचंय हा महत्त्वाचा विषय आहे। आता ह्यामध्ये जर आपण वयाचा मुद्दा पाहायचा झाला तर 1 डिसेंबर पर्यंत ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं वय 38 वर्ष आणि इतर कॅटेगरीला मग जशी जशी सवलत आहे त्यानुसार 43 वर्ष वयाचा क्रायटेरिया आहे। म्हणजे इथं कोविडचं जे वर्ष आहे ते 2 वर्षाचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता, म्हणजे ओपनचा विद्यार्थी इथं 40 वर्षाचा सुद्धा अलाउड केला जाणार आहे, हा एक मुद्दा इथं ध्यानात ठेवायचा आहे। म्हणजे 38 आहे आणि संपले, टेन्शन घेऊ नका, डिसेंबर संपेपर्यंत कोविडचा कालावधी इथं काय आहे ग्राह्य धरला जाणार आहे। त्यानंतर माजी सैनिक जे आहेत हे माजी सैनिक त्यांची सेवा संपल्यापासून पुढे या ठिकाणी अप्लाय करू शकतात, काही अडचण नाही, त्यांना तसा काय वयाचा क्रायटेरिया नाही। त्यानंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असे जे आहेत 45-45 वय यांना चालतंय। आता पुढचा मुद्दा की याचं साधारणतः परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे स्वरूप लक्षात घ्या। तर पहिला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याचा डिटेल मध्ये सिलेबस बघूयात आपण, परंतु 25-25 असे प्रश्न आहेत, 100 प्रश्न 200 मार्काला आहेत, 2 तास वेळ आहे, दर्जा 12वीचा मराठी आणि इंग्रजीचा आहे आणि जीएसचा आणि गणित बुद्धिमत्तेचा दर्जा हा पदवीचा आहे आणि IBPS ला नेमकं काय करायचं एंडला तुम्हाला मी याचं सांगणार आहे। आता यामध्ये पुढचा मुद्दा जर आपण पाहायचा झाला, परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीसाठी 1,000 रुपये आहे आणि इतर कॅटेगरीसाठी 900 रुपये आहे। माजी सैनिक परीक्षा शुल्क 1ही रुपया नाही, हा मुद्दा ध्यानात घ्या। त्यानंतर मराठी भाषा यावरती विचारले जाणारे प्रश्न, आता यामध्ये साधारणतः अभ्यासक्रम, पात्रता, आता पात्रता म्हणजे पदवी, या ठिकाणी पदवीधर याला पात्र आहेत, कोणतीही डिग्री जी आहे हे डिग्रीचे विद्यार्थी याला पात्र आहेत। त्याच्याबरोबर जे आपण पाहतो ह्याची विशेष डिग्री आहे, जे आपण फूड सायन्सचा मुद्दा पाहतो त्यांना प्रायोरिटी दिली जाईल, पण ती विद्यार्थी फार कमी असल्यामुळे जनरल पदवीधर विद्यार्थी समान मार्कातच फक्त तो बेनिफिट घेऊ शकतो त्या तत्सम पदवी ज्याची आहे त्याच्या संदर्भातले, नाहीतर तुम्हाला जनरल पदवीधरला 1 मार्क जरी जास्त पडला तरी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला पदवीचा बेनिफिट मिळणार नाही। त्याच्यामुळं इथं जे बेसिक लेवलचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला
तर काय अडचण येणार नाही. आता बघूयात आपण मराठी विषयात नेमके कोणकोणते घटक IBPS विचारतं. तर IBPS चा पूर्ण पॅटर्न हा ज्याला अप्लाइड पॅटर्न म्हणतो, म्हणजे पारंपरिक ग्रामर पेक्षा यांनी उपयोजिता ज्याची पाहिलेली आहे, उपयोगात येणार या ठिकाणी आपण पाहतो म्हणी, वाक्यप्रचार अशा गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस आहे. तर तुम्हाला इथं एक बेसिक गोष्ट तुम्हाला पाहायची झाली तर वनरक्षक म्हणा किंवा त्याच्याबरोबर आपण पाहतो तलाठी, आता TCS ने घेतली होती असल्या काय हरकत नाही. त्यानंतर नगर परिषद म्हणा, ह्याचे जे आपण पाहतो रिस्पॉन्स शीट आलेले आहेत, हे जर पेपर तुम्ही नीटनेटके पाहिले तर तुम्हाला 80% मराठीची आयडिया इथं प्राप्त होईल. त्याच्याबरोबर पुढचा मुद्दा इथं एक करायचा आहे तुम्हाला, ते म्हणजे मराठीच्या म्हणी, वाक्यप्रचार आणि हे मुद्दे लक्षात ठेवायचे. उतार्यावरचे प्रश्न म्हणजे इथं 25 प्रश्नापैकी 5 प्रश्न तुम्हाला उतार्यावरती आहेत, हे हातातले आहेत, आणि बाकीचे 10 प्रश्न म्हणी अर्थशास्त्र याचा आहे, आणि राहिला उरलेला 10 प्रश्नामध्ये फक्त ग्रामर आहे. आणि बेसिक ग्रामर तुम्ही कुठल्याही पुस्तकातून जरी वाचलं तरी तुम्हाला इथं काय अडचण येणार नाही. पुढचा मुद्दा इंग्रजी भाषा सुद्धा ऍज इट इज अशीच आहे की उतारे 5 आणि आयडम फ्रेजेस वगैरे जे आहे, म्हणजे याचे म्हणी, वाक्यप्रचार जे आहे याच्यावरती 10 प्रश्न राहतात IBPS नुसार, उपयोजित आहेत. आणि मागचे काय व्होकॅब्युलरीज वगैरे काढून पाहिल्या तर शक्यतो रिपिटेशन होण्याची या ठिकाणी पद्धत जास्त आहे. तर इथं IBPS ला इंग्रजी थोडस जड जाते, काय होते, जड जातं विद्यार्थ्यांना, परंतु काय हरकत नाही, 12वी लेवलचं इंग्रजी आहे, जड जाणार नाही तुम्हाला. त्यानंतर जर पुढचा विषय आपण पाहायचा झाला सामान्य ज्ञान, सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा जर दुरळा कुठं झाला आतापर्यंत तर सामान्य ज्ञान या विषयात दुरळा झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता विद्यार्थ्यांनी ह्या विषयाच्या संदर्भात नागरिक शास्त्र, इतिहास, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा, भूगोल, विशेष महाराष्ट्र, तसंच पृथ्वी आहे, जगातील विभाग आहेत, हवामान आहे, अक्षांश, रेखांश आहेत, त्यानंतर अर्थव्यवस्था, ह्यामध्ये आपण पाहतो राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकशाही, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती, तसंच शासकीय अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, म्हणजे अख्खच्या अख्ख कोळंब्यांचं पुस्तक हाय असं आहे. आणि सामान्य विज्ञानात हाय असं सगळं आहे. मग याला इतकं वाचायचंय का, तर अजिबात तुम्हाला याला एवढं वाचायचं नाही. या संदर्भात आपलं जो GH ची बॅच आहे ते विद्यार्थी करू शकतात IBPS TCS नुसार. त्या GH च्या बॅच मधून हे सगळे मुद्दे क्लिअर होतील. एक 55-60 लेक्चर आहेत, त्यामध्ये हे सगळे मुद्दे क्लिअर होतील. बाकी राहिला मुद्दा ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, जी बेसिक पुस्तक आहेत, जसं की इथं आपण साधारणतः राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास रंजन कोळंबे किंवा हा घटक तुम्ही तात्याच्या ठोकळ्यातून जरी वाचला तरी तुम्हाला जमून जातोय, काय अडचण नाही येणार. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास हे 11वीचं इतिहासाचं पुस्तक जरी वाचलं तरी इथं होऊन जाते. त्यानंतर भूगोलमध्ये तुम्ही या ठिकाणी भूगोलचं 8वीचं एक, 9वीचं एक, आणि या ठिकाणी आपण पाहतो 10वी पण जमून जाते. हे 3 पुस्तक वाचा, हे सगळे घटक बेसिक लेवलला त्यात क्लिअर होतील. आणि अजून एक 6वीचं पुस्तक आहे, तिथे अक्षांश रेखांश तुमचं क्लिअर होईल. त्यानंतर अर्थव्यवस्थेसाठी असं शॉर्टकटचं पुस्तक महाराष्ट्रात तर आता कोणतं नाही, परंतु कोणतंही एखादं सरळ सेवेचं जे आहे ते यातून एक पॉइंट दिसत आहेत तेवढे करून घ्या. आणि विज्ञानला पण 8वी, 9वी, 10वीचं स्टेट बोर्ड वाचा. बाकी अर्थशास्त्रामध्ये थोडेसे 4-5 प्रश्न आहेत, ते तुम्हाला बेसिक कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचलं की क्लिअर होते. त्यानंतर GH ची बॅच जरी घेतली तर त्यामध्ये हा सगळा मुद्दा क्लिअर होईल. त्यानंतर बुद्धिमत्ता आणि अंकगणित 25 प्रश्न आहेत, काय नाही, मागच्या फक्त पेपरचा तुम्ही अभ्यास करा, तेच टाईप गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे विचारले जाणार आहेत. तर बघा, संधी मोठी आहे तुम्हाला, आणि या ठिकाणी पूर्ण विषयाची बॅच सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही आपली जॉईन करू शकता. याची बॅच साठी तुम्ही GS बाय उत्तम गोरे ऍप डाउनलोड करा आणि या ठिकाणी टेलिग्रामला जा, तिथं तुम्हाला PDF टाकतो मी सिलेबसची वगैरे, आपला टेलिग्रामची पण लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ते पण तुम्ही जॉईन करून घ्या. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, व्यवस्थितरित्या करायचा आहे. यामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. परीक्षेची डेट अजून काय डिक्लेअर झालेली नाही, पण फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित सुधीत राहा, फॉर्म भरा. काय जर म्हणते मेलच्या जागेवर फिमेल झालं, फिमेलच्या जागेवर मेल झालं,
असे पाणचाट कारण न देता ध्यान देऊन फॉर्म भरा. उगाच काहीतरी फोन करायचा, आता काय करू म्हणजे तुला तुझंच कळ ना, तू मेल आहे का फिमेल आहे, त्याला आता मी काय करू इथं. तर असे काहीतरी प्रश्न आहे, विधायक प्रश्न तुम्ही जर मला विचारला तर अतिशय आनंद होतो. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.